आतमध्ये खिडकी बंद असल्यामुळे कळतच नाही की पाऊस केव्हा आला काय वगैरे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळी सकाळी उठून बघते तर काय बाहेर असं पाऊस चालू आहे, रिमझिम रिमझिम. आणि इकडे चिमण्यांचा आवाज. आतमध्ये खिडकी बंद असल्यामुळे कळतच नाही की पाऊस केव्हा आला काय वगैरे. बहुतेक रात्रपासून पाऊस चालू असणार आहे. तर आज सकाळी सकाळी मला आहे ना डोसा खाण्याची खूप इच्छा झाली होती, म्हणून इथे माझ्या घराजवळच एक दादा डोसा आहे. तर मी तिथे गेले होते डोसा आणण्यासाठी. तिथे बसून मला खायला ऑकवर्ड वाटतं, त्यामुळे मग मी पार्सलच आणत असते. आणि स्पेशली दादा डोसामध्ये ना स्वच्छता खूप असते आणि छान फ्रेश वाटतं आणि शिवाय टेस्ट पण छान असते. दादा डोसामधून पार्सलच आणलं, कारण की ना एकटी असल्यामुळे तिथे खायला थोडंसं ऑकवर्ड वाटतं, त्यामुळे मग पार्सल घेऊन आले. चला तर मग आता आपण पार्सल ओपन करूया. इथे खूप मस्त असा छान डोसा आहे. आता मी खाण्यात एन्जॉय करते. मी इथे गच्चीवरती आले होते कपडे काढायला, कारण की आज ना खूप सारे कपडे धुतले होते, ब्लँकेट वगैरे ते सगळं. आणि आकाशात बघते तर काय किती छान क्लाउड दिसत आहेत ना, खूप सुंदर वाटत आहे. ते कसं झालं ना, या अपोजिट डिरेक्शनमध्ये, सनराईजच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये ना हे घर आहे ना, तर त्याच्यामुळे उन्हाचं आहे ना जास्त हेच येत नाही, संपर्कच येत नाही. आणि माझी रूम सगळ्यात ग्राउंड फ्लोअरला आहे, त्यामुळे संपर्कच येत नाही जास्त. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर माझं नेहमीचंच आहे, म्हणजे मला अचानक एक कॉल येतो आणि जेवायला चल असं फोन येत असतो, आणि ते एकदमच अचानक ठरत असतं माझं. तर त्यामुळे आता मी चाललेली आज बाहेर जेवायला. तर कुठे जाणार आहे ते अजून डिसाईड नाही केलेलं, पण बघूया, इथे जवळपासच जायचं. तर माझं असं नेहमीचंच आहे, म्हणजे अचानकच मला कॉल येतो आणि मला जेवायला जायचं असतं. पण ते आनंद जरा वेगळाच असतो, कारण की त्या दिवशी स्वयंपाक करायचा नसतो. कधी कधी कंटाळा येऊन जातो ना स्वयंपाक करायचा, त्यामुळे. चला तर बघूया आपण आता कुठे जातोय तर. तर आम्ही आलो होतो इकडे शाई भोजला, आणि दुरूनच बघतो तर काय खूप सारी वेटिंग दिसत होती. तर आता प्रश्न पडला होता जावं की नाही. तर थोड्या वेळा आम्ही विचार केला की जायचं का नाही जायचं, पण म्हटलं दुसरीकडे जाण्यासाठी पण परत वेळ लागेल, त्यामुळे आम्ही इथेच गेलो. खूप सारी वेटिंग लिस्ट होती आणि आम्ही बाहेर बसलेलो होतो. हे बघा किती पब्लिक होती. तिकडे पण पूर्ण भरलेलंच होते वेटिंगमध्ये.
तर मला आता खूप लागलेली भूक, कारण की इथे यायचं म्हटलं ना दिवसभर म्हणजे पोटात जागा करून ठेवावंच लागते ना, कारण की थाली जेवण असतं ना एकदम छान त्यामुळे. आणि आता आहे ना श्रावण चालू असल्यामुळे ना इथे खूप व्हेजसाठी लोक गर्दी करत आहेत. तर इथे मस्त अशी थाली तयार झालेली आहे आणि आता आम्ही करतोय जेवण. त्यानंतर आम्हाला इथे मिळाले होते 2 पान आणि इथल्या पाण्याची टेस्ट आहे ना इतकी छान आहे ना, खूपच छान. तर मी चालली आता घरी. आणि इकडे ट्रॅफिक संध्याकाळी खूप ट्रॅफिक असतं, तरी आम्हाला 10 वाजले होते. तर जस्ट मी घरी पोचले आणि इतकं पोट भरून जेवल्यानंतर आहे ना आता थोडंसं वॉक तर करावंच लागेल. ते शिवानीताई आणि आयुष बाहेर चक्कर मारत होते, त्यांना म्हटलं चला आता आपण चक्कर मारून येऊया. तर आम्ही असं वॉकला निघालो. तर आहे ना थोड्या वेळ वॉक करावंच लागतं, कारण की पोट भरून जेवल्यानंतर आहे ना वॉकची गरजच असते. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग, आणि तुम्हाला माझे व्लॉग्स आवडतात का नाही ते कमेंट करून सांगा प्लीज. आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलेलं त्यांनी सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केलेल्यांनी माझे व्हिडिओज बघा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.